बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। धम्मकी पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आपण पठन करत आहोत, अभ्यास करत आहोत। आज आपण तृतीय खंड भगवान बुद्धांनी काय शिकविले यामध्ये भाग 5वा सद्धम्म म्हणजे काय। 1. धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो। यामध्ये 1. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे। जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय। यामध्ये ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता। ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची आज्ञा होती आणि त्यापैकीही तो फक्त त्रैवर्णिकांतील पुरुष वर्गालाच होती। ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्गांमधील पुरुष यांनाच फक्त ज्ञानार्जनाची मुभा होती। स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणे शूद्र पुरुष अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता। ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्गातील स्त्रिया आणि शूद्र पुरुष आणि स्त्री यांना ज्ञानार्जनाचा अधिकार नव्हता। ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले। ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवत असत। तथागत भगवान बुद्धांचा ज्ञानार्जन हे सर्वांना मोकळे असावे ही शिकवण आहे। पुष्कळ ब्राह्मणांनी त्याचा मताचा विरोध केला। लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो। एकदा कौशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता भगवान शालवाटिका या नावाच्या शाल वृक्षात रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले। तथागत गौतम बुद्ध हे शालवाटिका या ठिकाणी आलेले आहेत। यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे। हा प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता। कौशल राजा प्रसेनजित याने लोहितच्या ब्राह्मणाला ही शालवाटिका जी आहे ती दान दिलेली होती। जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते। लोहितच्या ब्राह्मणाचे असे मत होते की कोणत्याही वर्गातील स्त्री आणि शूद्र यांमधील पुरुष यांना ज्ञानार्जन मिळू नये असे त्याचे मत होते। तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळाले। हे कळाल्यावर लोहितच्याने आपला न्हावी भेसिक याला सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुम्ही बरे आहात ना? तुमची प्रकृती, स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न विचारल्यावर त्यांना सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे। लोहितच्या ब्राह्मणाने आपल्या सेवकास सांगितले की तथागतांना आमंत्रण द्यावे। तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज। लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागतांकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले। तथागताने त्या विनंतीला मूकसंमती दिली। दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले। भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहितच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धांच्या मागे मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता। रस्त्यात आल्यावर तथागतांना लोहितच्याने ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकू नये हे सांगितले। तथागतांनी उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे। तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले। तथागत लोहितच्या ब्राह्मण ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी गेले आणि ते स्थानापन्न झाले। त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ असे अन्न वाढले। तथागताचे भोजन संपल्यावर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले। नंतर लोहितच्याने एक आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला।
लोहीच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना मिळू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? तथागत लोहीच्या ब्राह्मणाला विचारतात की सर्व वर्गातील स्त्रिया आणि शूद्र पुरुष यांना ज्ञानार्जन मिळू नये असे तुझे मत आहे काय? लोहीचे म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहीच, तुला काय वाटते, तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. तथागत त्याला विचारतात, तू शालवाटिके या ठिकाणी राहत आहेस ना? तो होय. लोहीच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहीच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल त्याचा उपभोग घेता येऊ देत, दुसऱ्या कोणालाही काही मिळू नये असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? तथागत लोहीच्या ब्राह्मणाला विचारतात, तू शालवाटिकेचा मालक आहेस आणि हे जे तुला मिळालेले आहे त्यातून जे उत्पन्न मिळते तू आपल्या सोबत्यांना देणार नाहीस असे जर कोणी सांगितले, कोणी आपल्या अनुयायांना किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना त्या उत्पन्न देऊ नये असे जर कोणी बोलले, तर हे तुझे योग्य आहे काय? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच म्हणेन. तो जे बोलत आहे ते योग्य आहे का? तो संकट निर्माता तर नाही ना असे तथागत त्याला विचारतात. त्यावर उत्तर लोहीचे ब्राह्मण देतो, हो, तो संकट निर्माताच त्याला मी समजेन. असा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर मानशील काय? आणि जो संकट निर्माता आहे की ज्याने सांगितले आहे की लोहीच्या ब्राह्मणाचे उत्पन्न त्याने एकट्यानेच घ्यावे, याला तू हितकर्ता म्हणशील काय? लोहीच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैराग्यभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन. संकट निर्माता आहे, वैरभावयुक्त आहे असा मी त्याला मानेन. पण ज्यामुळे माणसांचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील? त्यावर लोहीचे ब्राह्मण म्हणतो, गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असे मानेन. मग लोहीच, मला सांग, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये? तथागत त्याला विचारतात, लोहीच, शालवाटिकेतील जे उत्पन्न मिळते आहे ते तू एकट्यानेच घ्यावे आणि दुसऱ्याला कोणालाही देऊ नये. त्याचप्रमाणे हे लोहीच्या, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. ज्याप्रमाणे लोहीच्या ब्राह्मणा, तुला मिळाले जे शालवाटिकेतील उत्पन्न आहे तू ते एकट्यानेच घ्यावे असे ज्याप्रमाणे जो संकट निर्माता आहे तो म्हणतो, त्याचप्रमाणे स्त्री आणि शूद्र पुरुष यांना ज्ञानार्जन मिळू नये असे जो म्हणतो तो संकट निर्माताच आहे ना. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभा करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. ज्ञानमार्ग कुणालाही मिळू नये असा जो म्हणतो तो संकट निर्माता आहे. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे. असे तथागतांनी प्रज्ञेला उत्तेजन दिलेले आहे. विद्या सर्वांना मोकळी करावी असे तथागतांचा विचार आहे. 2. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेसी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. त्यामध्ये पहा, एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुसवर विहारात राहत होते. तेथे जमलेल्या ज्या लोकांना ते उपदेश करीत होते त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवत असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग हे अंधकारमय व लोक भ्रांत आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो.
त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागतांनी त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस काय? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय, असे तथागत त्याला विचारतात. या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार, असे तथागत त्याला विचारतात. म्हणून तथागतांनी धम्म जेव्हा केवळ विद्यापुरुषी नाही त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते हा उपदेश केला. 3. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित माणूस विद्वान असला तरी मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्य मानित. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील होय. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यामध्ये भेद केला आहे, म्हणजेच ज्ञान आणि शहाणपण. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप जाऊन बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? तो तथागतांना सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे, म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. 2. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. तो ब्राह्मण जो आहे तो तथागतांना म्हणतो, जे 4 गुण आहेत त्यातील म्हणजे एक विद्वान तो असला पाहिजे आणि जे वचन तो बोलेल त्याचा अर्थ त्याला समजला पाहिजे आणि समजावून सांगता आला पाहिजे. आणि दुसरे म्हणजे त्याची स्मरणशक्ती ही चांगली असली पाहिजे. कोणत्याही काळामध्ये त्याला लक्षात आले पाहिजे, आठवण झाली पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणते करणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. तो कुशल असला पाहिजे. कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट करू नये हे त्याला समजले पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. ब्राह्मण जो आहे श्रेष्ठ पुरुषच्या अंगी कोणते गुण असावे हे तथागतांना सांगतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. तथागत म्हणतात, ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेल्या त्यापेक्षा अधिक वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. तथागत म्हणतात, तू जे सांगितले त्याच्यापेक्षा वेगळे असे 4 गुण असले पाहिजे. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावता रम्य आणि स्वभावताच लोभदायक अशा आर्य मार्गांचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे. तथागत सांगतात, पहिला गुण म्हणजे जो मनुष्य आहे तो बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे आणि त्याने या चांगल्या मार्गाचा आपले अनुयायी बनविले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांच्या मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. त्याने आपल्या मनामध्ये जो चांगला विचार केला आहे तो त्याने पूर्ण केला पाहिजे आणि जे वाईट विचार आहेत ते नको असतील तर ते त्यांनी दूर केले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे.
त्याने जे काही मनामध्ये संकल्प केले असते ते त्याने पूर्ण केले पाहिजेत आणि जे नाही आहेत मनातून जे काढून टाकायचे आहेत ते त्याने काढून टाकले पाहिजेत. त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने यात त्याने रममाण होणे या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायस साधता आली पाहिजे. जे 4 ध्यान आहेत ते त्याने प्राप्त केले पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या चित्त विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. आसवांचा नाश करणे आणि चित्त विमुक्त होणे आणि ज्ञान प्राप्त करून घेणे हे त्याने साध्य केले पाहिजे असे तथागत त्याला 4 गुण सांगतात. म्हणून हे ब्राह्मणा, नाही तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही. परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य मानतो. यावर ब्राह्मण म्हणतो, शमन गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. तथागतांनी 4 गुण सांगितले. त्यावर ब्राह्मण म्हणतो की हो गौतमा, आपण जे सांगितले आहे ते योग्य आहे. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजन हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. खरोखरच गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करीत असतो. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने प्राप्त करू शकतो. या ठिकाणी भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामध्ये भेद अगदी स्पष्ट या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतात हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथागतांनी प्रज्ञेला महत्त्व दिले आहे यावरून आपल्याला लक्षात येते. तथागतांनी याप्रमाणे आपल्याला सद्धम्म काय यामध्ये प्रज्ञेचे महत्त्व समजावून सांगितले आहे, उपदेश केला आहे. आपण सर्वांनी श्रवण केले. आपणाप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय. जय भीम.